जीववादी या देहाचा मालक आहे असं सांगून या देहामध्ये प्राणाबरोबर भागीदारी केली। बटईने त्यांना बरोबर घेऊन त्या प्राणाच्या घरी त्याचे 4 भाऊ आणि एक नौकर मन नावाचा, त्या मनाकडून पेरणी केली पापाची पुण्याची आणि सुख रूपी जे फल आहे आनंद कोटी जन्मापर्यंत भोगतो जीववाद्याचा। तर प्रकृतीवादी म्हणतो नाही हो, हे क्षेत्र प्रकृतीच्या मालकीचं, या क्षेत्राची मालकी प्रकृती आहे आणि जीव तो जीव आहे ना पर वस्ती करे प्रवासी आहे। मग त्या प्रकृतीवाद्याने सर्व संघात सांगितलं। त्यानंतर संकल्पवाद्यांनी आपलं डोकं वर काढलं, सांगितलं बाबांनो, प्रकृती जरी मारक असली तरी आमच्या मतामध्ये भगवंताला इच्छा होणं संकल्प होणं हेच या क्षेत्राचं निमित्त आहे, कारण आहे आणि त्या संकल्पामुळेच सर्व काही या शरीराची रचना उत्पत्ती झाली। संकल्प इच्छा, तर संकल्पवाद्याला त्याच्या मताला शांत करण्याकरता स्वभाववादी आला आणि तो म्हणायला लागला तुम्ही शांत बसा। या क्षेत्राबद्दल सांगत असताना तो म्हणला हे आपोआप होतं, निसर्गता होतं, नॅचरली होतं, याला संकल्पाची गरज नाही, हे स्वभावाने होतं, स्वभावाने ते पूर्वापार चालत आलेला हा स्वभावच आहे, चालणारच आहे। तर स्वभाववाद्याला उत्तर देण्याकरता त्याचंही मत खंडित करण्याकरता कालवादी यांनी आपलं मत मांडलं। बाबांनो, तुम्ही जे असणारे सर्व या क्षेत्राबद्दल भांडत आहात, आपलं आपलं मत सांगत आहात, पण तुमचं बोलणं हे मला मान्य नाही, कोणालाही मान्य नाही। बरं मी कोणाला सांगू? हे क्षेत्र स्वभावाने नाही, संकल्पाने नाही, प्रकृतीचं नाही, जीवाचं नाही, हे क्षेत्र काळाचं आहे, काळाचं। या देहावर सत्ता काळाची आहे बाबांनो, सर्वांच्या प्रत्यक्ष अनुभवात आहे। मरण हे चुकलंच नाही कोणाला आणि चुकवता येत नाही। सत्ता कोणाची आहे? मग मरणाची, म्हणजेच काळाची। हा देह काळाचा आहे। मग कालवाद्याचं बोलणं मांडल्यानंतर ज्ञानोबराय म्हणले, अहो या क्षेत्राबद्दल नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकादींनी यांच्या चर्चेमध्ये पुष्कळच उहापोह झाला। हे बहु उकी 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 विकी या गोष्टीबद्दल क्षेत्राबद्दल बोलणं उहापोह ही चर्चा फारच रंगली, रंगणारच आहे। कारण क्षेत्र संबंधाने देह संबंधाने आपण विचार कितीही जरी केला तरी हा विचार न संपणार आहे, संपणारच नाही। कारण जी गोष्ट कल्पित आहे, कल्पित वस्तूला, माईक वस्तूला
विचारामध्ये आणायचं म्हणलं तर विचार किती जरी केला तरी ती वस्तू सिद्धांताला पोहोचतच नाही. तिचा शेवट होत नाही, विचार संपत नाही, विचार चाललेलाच. जग, जीव आणि देव या तिन्हीचा विचार ना संपला ना संपणार शक्य नाही. पूर्वीही जगाबद्दल, जीवाबद्दल, देवाबद्दल अनेकांचे विचार आजही आपण पाहत आहोत. आत्ताचेही जे विचार आपण जाणत आहोत आणि पुढेही देवाबद्दल, देहाबद्दल आणि जीवाबद्दल विचार करणारच आहेत. सर्वांच्या समोर हे फार मोठं कोडच आहे, न उलगणार. जगाची उत्पत्ती सांगायची कशी? हे जग निर्माण झालं कोणापासून? हे जग कोणाच्या मालकीचं आहे? सांगता येत नाही महाराज. जसं जगाबद्दल बोलता येत नाही तसं या प्रत्येक देहाच्या संबंधाने जो देहाचा मालक आहे तो कोण आहे? कोण देहाचा मालक आहे तेही सांगण्यामध्ये प्रत्येक विचार समर्थ नाही. प्रत्येक म्हणण्याचा अर्थ प्रत्येकाचा विचार समर्थ नाही. वेदांती वेगळंच बोलतील, वेदांती तर पूर्वमीमांसक हे वेगळंच बोलतील. नैयायिक, वैशेयिक, योग, पतंजली सर्वांचे मत सांख्य येळवण. वैशेयिक असो, नैयायिक असो, पतंजली योग असो, सांख्य योगी असो, अथवा पूर्वमीमांसक असो, अथवा वेदांती असो, उत्तर मीमांसा, सहाला सहा हे आस्तिक आहेत. पण सहाचं भांडण सुरूच आहे. त्यांच्याबरोबर बाकी 6 जण आहेत, तेही मधून मधून डोकं काढतात. स्वभाववादी, शून्यवादी यांना जवळ नाही घेतलं मौलींनी, तरी आहेत 12 जणांपैकी. या सर्वांचा विचार न संपणार आहे. देवाबद्दल, जगाबद्दल आणि जीवाबद्दल विचार संपतो. विचार सिद्धांताला पोहोचत नाही हा विचार करणारच आहे. मग सगळ्यांची मत सांगितल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, अहो अनेक ऋषी मुनींनी, विद्वानांनी अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, गायत्री छंद वगैरे वगैरे छंदातील वेदाचा आधार घेऊन ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपवेद, उपनिषद, स्मृती, पुराण अनेक ग्रंथाचा आधार घेऊन अनेक पत्रावलंबन मदाने, प्रमादाने ज्यांना जितकं ग्रहण झालं, जितका आपण त्यांनी भाग श्रवण केला, त्याच भागाचा मत, आपला प्रस्ताव ते जगासमोर ठेवत असतात. हे चाललेलंच. अहो याचबद्दल वेदातही बृहत्साम, ब्रह्मसूत्र आदी पद अनेक वाक्यांचा विचार आलेला आहे. ब्रह्मसूत्रातही या देहाबद्दल बराचसा भाग आलेला आहे. ब्रह्मसूत्र, बृहत्साम वगैरे जे वाक्य आहेत, एक विभाग आहेत, त्या विभागामध्ये या छत्राबद्दल, या देहाबद्दल, शरीराबद्दल विचार आहे. बरं आणखी काही अनेकही बहुती महाकवी हेतू म्हणती. आता एक काव्य आलं, काव्य करणारे महाकवी
आपल्या महाराष्ट्रामध्ये आद्य कवी मुकुंदराज स्वामी, त्यांचा फार मोठा ग्रंथ विवेक सिंधू, आद्य कवित्व उपलब्ध आहे, मिळतो सहज. पण त्यांच्याही त्या ग्रंथाला म्हणजे सिंधूला समर्पक असे पुढेही ग्रंथ झाले. महाकवींनी काव्य केलंय. श्रीमद भागवताला अर्थात हरिवंश पुराणावर श्रीधर महाराजांनी महाकाव्य केलंय. कवी होते ते प्राकृत मध्ये, त्यांचं काव्य श्रीधर महाराज वगैरे वगैरे जे महाकवी आहेत. हेतू म्हणती या क्षेत्राच्या निर्णयाकरता अनेकांनी आपले काव्य, आपले मत काव्याच्या रूपामध्ये, ग्रंथाच्या रूपाने आपलं मत, आपला सिद्धांत त्यांनी समोर ठेवले. आणि बरं, हे सगळ्यांचं मत जरी आपण लक्षामध्ये आणलं, विचारामध्ये आणलं, ते प्रत्येकाचं मत हे भिन्न भिन्न आहे. सर्वांचं एक मत होईना, सर्वांचं मत एक होईना. जीवाबद्दल, देहाबद्दल आणि देवाबद्दल. काही लोक देव मानतात तर काही लोक देव मानतच नाही. जे लोक देव मानत नाहीत ते लोक जग मानतात. जग मानतात, प्रत्यक्ष आहे. पण जे लोक जग मानतात ते लोक देह पडल्यावर पुनर्जन्म मानत नाही, म्हणजे जीव मानत नाहीत. जीव मानत नाहीत म्हणजे कुणी जीवाला मानतंय, कुणी मानत नाही. कुणी जगाला मानतंय, कुणी मानत नाही. असं कसं जग न मानणारे लोकही आहेत प्रत्यक्ष दिसून सुद्धा. म्हणजे जगाबद्दल, देवाबद्दल, जीवाबद्दल ही मान्यता भिन्न भिन्न आहे. म्हणून माऊली म्हणले जाऊ द्या. आता यावरी जैसे क्षत्र हे असे, तुझं सांगो तैसे साध्यंतु का. सगळ्यांचे विचार बघितले. आता प्रस्तुत विचार आहे का, तर माऊलींचं जे मत आहे, माऊलींचं म्हणण्याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या क्षेत्राबद्दल काय म्हणतात, गीतेतून या क्षेत्र संबंधाने विचार काय आहे याचा विचार ज्ञानोबाराय आपल्या समोर ठेवतो. महाभूतान्यहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि शशेगे च पंचचेन्द्रियगोचराः इच्छा विषयसुखं दुःखं संघातश्चेतनान्ति एतच्छेत्रं समासेन सविकारमुदाहतम्. भगवंतानी अर्जुनाला या क्षेत्राबद्दल आपलं मत सांगितलं. अनेकांचे विचार बघितले. आता ऐका, या क्षेत्राबद्दल भगवंताचं काय मत आहे, ज्ञानोबरायांचं काय मत आहे. जसं भक्तीचं वर्णन करताना, भक्तीचं महात्म्य सांगत असताना नारद महाराजांनी अनेकांचा विचार भक्तीमध्ये केलेला आहे. कोणाचं मत देवपूजा करणं हीच खरी भक्ती आहे, तर कोणाचं मत नामचिंतन करणं हीच भक्ती आहे, तर कोणाचं मत ध्यान करणं हीच भक्ती आहे. भक्तीचे अनेक 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 अंग गर्गाचार्यांचा असेल, शांडिल्यांचा असेल, अनेकांचे मत नारद महर्षींनी आपल्या सूत्रात सांगितले. शांडिल्यांचं मत, गर्गाचार्यांचं मत. गर्गाचार्यांचं मत असं आहे की देवपूजा करणं
फार मोठी भक्ती, हीच खरी भक्ती. गर्गाचार्य पूजा करायचे किती वेळेस? 3दा. सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्रिकाल उपासना पूजा. देव उजूनी पाहिजे, पेरुणी शेतात जायचे, तुळशीवरून प्रसाद घ्यायचे अतिथीचा. देवपूजा करून बघा चित्ताला किती घवघवीत वाटतं. तर आमची पूजाच. आता तर पूजा कोणाकडे हे निश्चितच नाही. कधी महिला करते तर कधी पुरुष करतो तर कधी घरातला लहान मुलगा करतो पूजा. तर करू नये का? सर्वांनी करावी. तर पूजेचा जो प्रकार आहे, जो विधी आहे, पूजा कशी करावी सांग करावी. यथा जीव तथा देव. जो उपचार आपल्या करता तोच उपचार देवा करता. आपल्याला असणार म्हणले भोजना करता आपण जर एखादा पदार्थ केला तर तो पदार्थ भगवंतालाही नैवेद्य रूपाने द्यावा लागतो. त्यांना न देता आपण जर जेवण केलं तर दोष लागतो. म्हणजे मग कसं काय करायचं? सकाळी ठीक आहे, सकाळी आम्ही आपलं करू, दुपारीही, संध्याकाळीही. बघा पंढरपूरला नैवेद्य केव्हा असतो? 3 टायमाला असतो. सकाळचाही आहे, दुपारचाही आहे आणि संध्याकाळचाही आहे. आपण किती खातो? 3दा. स्वयंपाक जो नवा होतो, ताजा होतो, तितक्या टायमाला भगवंताला नैवेद्य अर्पण करावा लागतो. बरं पूजाही करताना जर थंडी पडली, थंडीच्या काळामध्ये आपण जे आंघोळी करता पाणी घेतो ते कोणतं? गरम. देवाला नाही जमत. देवाला गरम पाणी. यथा जीव तथा देव. जाऊ दे. आपला काय म्हणण्याचा भाव आहे? गर्गाचार्यांनी भक्ती हे साधन मोठं काम. कारण भक्ती करताना सगळे इंद्रिय कामाला लागतात. डोळ्याने रूप दिसतं, हाताने पूजा करते, मुखाने स्तोत्र देवाचं गुणगान करता येतं, घ्राणाने जो देवाला जो सर्व उपचार दिलाय, सर्व अंगाने, पायाने, सर्व इंद्रियाने, सर्वांगाने पूजा घडते, मनानेही घडते. म्हणून पूजा साधन मानले. हीच खरी भक्ती. शांडिल्यांचं मत सांगितलेलं आहे. सर्वांचे मत सांगून झाल्यानंतर नारदाने सांगितलं, आता ऐका. परम प्रेम रूपा. भक्तीबद्दल बोलताना परम प्रेम रूपा. भक्तीमध्ये काही असो अथवा नसो, पण जर प्रेम नसल तर ती भक्तीच नाही, ती क्रिया आहे. जर प्रेम नसल भक्तीमध्ये तर तुम्ही भक्ती माना, पण भगवंताला ती प्रिय नाही. आम्ही त्याला मान्य करत. भक्ती करता आणि भक्तीमध्ये प्रेम नाही. पण प्रेम कोणाबद्दल? ज्याची भक्ती करायची त्याच्याबद्दल. काही साधना भक्ती तिच्याबद्दल. प्रेम जे पाहिजे कोणाबद्दल पाहिजे? साधनेबद्दल का साध्याबद्दल? कोणाबद्दल? पण मला ते उत्तर अपेक्षित नाही. भक्ती करणारा भक्त हा प्रेम करतो, गुणीवर करतो. पण तारतम्य जर भाव बघितला अधिक आणि कमी, तर जास्त प्रेम साधनेवर करतो. साधनेवर करतो, साध्यावर करत नाही, देवावर करत नाही, साधनेवर करतो. भजन हे साधन आहे. भजन हे साधन आहे. मग खरा वारकरी
भजनाला प्रेमाने बघतो का देवाला? भजन आहे आणि भजन सोडून देवाकडे जाईल का भजनाकडे येईल? भजन भजन प्रमाणे साधन साधन काळामध्ये साधन हे अत्यंत सुख देणारं असतं. भक्ती मार्गामध्ये जितकं साधनाला महत्व आहे तितकंच देवाला महत्व आहे. सगळ्यांचे मत सांगत असताना म्हणजे नारदांनी सांगितलं की भक्ती तर परम प्रेम रूपा त्यांचं मत सांगितलं. त्याप्रमाणे इथं आता ज्ञानोबरायांनी सगळ्यांचे मत सांगितल्यानंतर सांगितले मग सर्वांचे. आता ऐका, या छत्राबद्दल या देहाबद्दल शरीराबद्दल भगवंतांनी मत सांगितलं. मौली बोलतात महाभूतान्य अहंकारो, महाभूते अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय, 1 मन, 5 कर्मेंद्रिय, विषय. कोणते विषय? पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि पुढे ऐका, त्यानंतर हे लागू श्लोक आहे. इच्छा द्वेष सुख दुःख यांचा संघात चेतना वृत्ती याप्रमाणे विकारासहित हे क्षेत्र संक्षेपाने सांगितलेलं आहे. हे झालं श्लोकाचं. या श्लोकावर ज्ञानोबराय पृथक वेगळं वेगळं प्रत्येक पदाचा अर्थ आणि त्या पदार्थाने त्या घटकाने या क्षेत्राला असणारं मजबूत केलेले सर्व घटक या क्षेत्रामध्ये आहेत. कोण कोण आहे? तर मौली बोलतात तरी महाभूत पंचको आणि अहंकारो एको, बुद्धी अव्यक्त दशको इंद्रियांचा. तरी ऐका, महाभूतांचे पंचक. कोणते महाभूत आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं पंचक. पंचक म्हणजे पंचकरणच, एकमेकांमध्ये मिसळणं. पंचक्रम बघितले का नाही काका? विसरले का? काय का आठवण? कसं आहे पंचीकरण? दोन प्रकारे पंचीकरण आहे. पहिलं पंचीकरण एक सृष्टी, रजोगुणाचं प्राबल्य मानून उत्पत्ती प्राणाची केली. तमोगुणाचं प्राबल्य घेऊन सर्व हे महाभूत तयार केले आणि सत्वगुणाचं प्राबल्य घेऊन अंतःकरण तयार केलं. अंतःकरणाने सत्वगुण, रजोगुणाने प्राण, तमोगुणाने आप, तेज, वायू, पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि दुसऱ्या पद्धतीने बघितलं तर या प्रत्येक भूताचे पंचीकरण म्हणजे प्रत्येकामध्ये मिसळणं, एक रूप होणं. प्रत्येक भूतामध्ये एका भूताचे अर्धे भाग केले, अर्ध्या भागाला तसंच ठेवून अर्ध्या भागाचे 4 भाग केले प्रत्येकाचे. आणि प्रत्येकाचे 4 भाग करून प्रत्येक त्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये प्रत्येकाने आपला 4था हिस्सा त्या भागामध्ये मिसळला. झाले का नाही? 8 आणि 8 16 म्हणजे अर्ध्या भाग कायम केला. प्रत्येक भूतामध्ये प्रत्येक भूत हे समाविष्ट केलं म्हणजेच पंचक. महाभूतांचे पंचक एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त. अव्यक्त काय? अव्यक्त काय? अव्यक्त म्हणजे ज्याला तर
आकार नाही. मग बुद्धीला आकार नाही. आकार आहे बुद्धीला. केवढी बुद्धी, कुठे बुद्धी? बुद्धी कुठे? बुद्धी हे तत्व आहे, मन हे तत्व आहे, अहंकार तत्व आहे, चित्त हे तत्व आहे. तत्व रूपाने ते तत्व म्हणलं की अव्यक्त असतं, व्यक्त रूपाने नसतं. त्याला स्थूल आकार नसतो. आकार नाही पण कार्य मात्र आहे. मन आकाराने कळत नाही पण कार्य मात्र सगळ्यांच्या अनुभवात आहे. मनाला कोण नाही म्हणणार आहे? नास्तिकही नाही म्हणणार नाही आणि आस्तिकही नाही म्हणणार नाही. मन कोण मानित नाही? मनाला सगळेच मानतात. एखाद्या देवाला मानणार नाही तर मनाला मानतात. तुम्ही कोणालाही विचारा, मन हा सगळ्यात जवळचा घटक आहे. सगळ्यात जवळचा घटक, पहिलाच घटक आहे. मनाला सोडून हा जीव राहू शकत नाही. जीवच काय, मनाला सोडून पुरीच राहू शकत नाही. आपल्याला वाटतं आपल्याला मन आहे, मुंगीला मन नाही का? प्रत्येकाला मन आहे, वृक्षाला मन नाही का? जिथं जीवपणा आला तिथं मन आलंच. त्याचा विचार केला पण ती तशी नाही केला. अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे तीन कोशाचे जी सृष्टी आहे ही वेगळीच आहे. आणि प्राणमय जी कोश आहे सृष्टी वेगळीच आहे. वृक्षाला मन नाही, प्राण आहे. पर्वत वगैरे त्यांना अन्न हा कोश आहे, त्यांना प्राणमय कोश नाही. वर्णन करताना अन्नमय कोशामध्ये कोणती जीव येतात? तर पर्वते वगैरे जे आहेत ना त्यांना अन्नमय कोश आहे पण प्राणमय कोश नाही. वृक्षाधिक यांना अन्नमय कोशही आहे आणि प्राणमय कोशही आहे. वृक्षांना अन्नही लागतं आणि प्राणही घेतात. कारण वृक्ष ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, म्हणजे त्यांना तर प्राणमय कोश आहे. वृक्षापर्यंत प्राणमय कोश आणि अन्नमय कोश. वृक्षांना अन्नही लागतं आणि प्राणही लागतो, म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश दोन्हीचा विकास झाला वृक्षापासून. आणि त्याच्यानंतर पक्षी घेतले तर पक्ष्याला बघितलं तर पक्ष्याच्या सरळ शरीरामध्ये अन्नमय कोश आहे, चारा वगैरे लागतोच. प्राणमय कोश तेही श्वास घेतात. आणि पुढे कोणता? मनोमय कोश. तर पक्ष्यांना मनही आहे. आपण आपल्या जर छतावर काही असं धान्याचे कण टाकले आणि त्या पक्ष्यांनी वेचले तर त्या पक्ष्यांच्या मनामध्ये दुसऱ्या दिवशी येतं की इथं आपल्याला धान्य मिळालं होतं, म्हणून ते तिथं डबल येतात. डबल येतात म्हणजे त्यांच्या मनाने तिथं आणलं. त्यांच्या मनामध्ये मनोमय कोश विकास झाले, त्यांना मन आहे. पक्ष्यांच्या जीवनामध्ये फक्त मनापर्यंतच. मनोमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश. त्याच्यामुळं विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे ज्ञान. चांगलं वाईट, चांगलं वाईट कळतं का नाही कोणाला? माणसाला. माणूस हा 4थ्या नंबरला आहे, 4थ्या नंबर. विज्ञानमय कोश. आम्हाला चांगलं कळतं, वाईट कळतं, ज्ञान आहे आम्हाला. विज्ञानमय कोश. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, मन बी आहे आम्हाला. आणि नुसतं मन असून नाही, आम्हाला चांगलं कळतं वाईट कळतं, म्हणजे विज्ञानमय कोश आहे. बुद्धीचा विकास, बुद्धीचा विकास. आम्हाला बुद्धी
निवाडा करता येतो चांगल्याचा वाईटाचा विज्ञानमय कोश. आणि आनंदमय कोश, आनंदमय कोश या कोशाला जाणण्याकरता एक साधन आहे. त्याच्याशिवाय त्या आनंदमय कोशामध्ये आपण पोचू शकत नाही. आनंदमय कोशाचा जर भाव बघितला तर आपलं अंतःकरण जेव्हा स्थिर होईल तेव्हा त्या कोशाचा अनुभव होईल. आनंदमय कोश सर्वांना आधार, सर्वांना अधिष्ठान, सर्वांमध्ये आहेच. अन्नमय कोशामध्ये अन्नाचा जो आनंद आहे, जो रस आहे, जी चव आहे, ती तृप्ती आहे, ती आनंदामुळे. अन्नमय कोशामध्ये जे घटक आहे त्यांना जे अन्न खाऊन जे समाधान मिळणार आहे, पोषण मिळणार आहे, तृप्ती होणार आहे, त्या तृप्तीचा जो आनंद आहे त्या अधिष्ठानामुळे आनंदमय कोश. वरच्या चारही कोशाला अधिष्ठान कोण आहे? आनंदमय कोश. ते आपलं स्वरूप आहे. हे पाचला पाच हे कोश म्हणजे अव्यक्त ज्ञान आणि इंद्रियाचे दशक. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. ज्या ठिकाणी 5 किंवा 10 असं संख्यावाचक विशेषण नसेल तिथं एक हे संख्यावाचक विशेषण असं मानावं, असं जाणावं. उदाहरणार्थ एक अहंकार, एक बुद्धी यांना वेगळं वेगळं मानलं, संघाताने मानलं. बुद्धीचंही नाव आलंय आणि अहंकाराचंही नाव आलं, म्हणून यांना वेगळं वेगळं मानण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. जरी संघाताने आम्ही अंतःकरण म्हणलं तरी वृत्तीने बघितलं तर मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती, तर प्रत्येक वृत्तीचा गुण वेगवेगळा, कार्य वेगवेगळं आहे. मनाचं कार्य, मनाचा स्वभाव, मनाचा गुण हा भिन्न आहे. मन चंचल आहे, मन संकल्प करतंय, विकल्प करतंय, पण मनाला चांगलं आणि वाईट कळत नाही, हित कळत नाही, अनहित कळत नाही मनाला. मग हे कळतं कोणाला? बुद्धीला. बुद्धी निर्णय देते, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. बुद्धी 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 विज्ञानमय कोश. तर एखाद्या वस्तूचं चिंतन करणं, त्या विषयावर चढून राहणं, मनाला ठेवणं, हे काम कोणाचं आहे? चित्ताचं आहे. चित्ताने एखादा विषय जाणला, हा जाणला मनाच्या द्वारे, मनाने जाणला त्याच्याद्वारे. पण जाणलेला विषय आपल्याला कसा वाटला, चांगला वाटला, वाईट वाटला, वाईट आणि चांगला हे वाटण्याचा जो धर्म आहे, सांभाळून ठेवणं, आढळून ठेवणं आणि योग्य वेळी त्या गुणाचा चिंतन करणं, चित्त काम करतं. चित्त चांगल्याचंही चिंतन होतंय आणि वाईटही चिंतन होतं. होत नाही का वाईट चिंतन? होतं. प्रत्येक जो आलेला अनुभव आहे त्या अनुभवाचं चिंतन हे चित्त करते. चित्त आणि चित्तवृत्ती ही अत्यंत महत्वाची. चित्तवृत्ती, चित्ताची जी असणारी उपासना आहे ती मोठी मानली. तर चित्त, मन, बुद्धी संघाताने घेतलं तरी चालतंय, पण मौलींनी सर्वांना वेगवेगळं घेतलंय. बुद्धीला वेगळं घेतलंय, अहंकार वेगळा आहे, चित्त वेगळं आहे आणि मन वेगळं. हे चौघाला वेगळं घेतलंय. म्हणून मौलींच्या या वाङ्मयामध्ये, मौलींच्या शब्दामध्ये या क्षेत्राबद्दल, देहाबद्दल बोलताना मौली म्हणतात, ऐका, ही पूर्ण क्षेत्राबद्दल माझी माहिती आहे का? आता आपण पंचमहाभूत, एक पंच, अहंकार एकू, बुद्धी अव्यक्त दशकू. बुद्धी एक, अहंकार एक, अव्यक्त 10 इंद्रिय
यांचा पूर्ण मेळावा. आता पुढे आहे का, मन आणि काही एकू, मनाला वेगळं मानले. मन आणि काही एकू, एक मन, एक बुद्धी, एक अहंकार, एक अहंकार, एक बुद्धी आणि एक मन. मन मन आणि काही एकू विषयांचा दशकू. बघा ना माऊलींची रचना किती बारीक आहे. इंद्रियाचा संबंध दाखवत असताना बघा, इंद्रियांचा संबंध दाखवत असताना बुद्धी एक मानली आणि अहंकार एक मानला, वेगळं बरं का. पण इथं जे विषयांचा दशक सांगायचा, विषय 10 विषय, विषयांचा दशकू. आपण तरी काय म्हणलो, पंचविषय. इथं दशकू 10 विषय कोणते तर आम्हाला माहिती 5 विषयांचा दशकू. सुख दुःख देखू, संघात इच्छा. थोडं स्पष्टीकरण केलं तर कळलं आपल्याला. ऐका आपण करू. आणखी एक मन, विषयाचे दशक. येथे गीतेतील पंचशब्दाची पंच अशी 2 वेळा आवृत्ती करून विषयांचा दशक असा अर्थ ज्ञानोबरायांनी केला आहे. पंच विषय 2 वेळेला आवृत्ती करून दशक हा शब्द वापरला. 5 कर्मेंद्रियाचे व 5 ज्ञानेंद्रियाचे. तसं तर असतं, आपण बोलताना कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोघांना एकत्र समजून प्रत्येक विषय लावत असतो. पण माऊलींनी मात्र कर्मेंद्रियाचे विषय वेगळे आणि ज्ञानेंद्रियाचे विषय वेगळे. बरं, वेगळे आहेत ते एक आहेत. ज्या अर्थी माऊलींनी वेगळे मानले, द्वंद्वा मानले, पंच त्या अर्थी ते वेगळे असले पाहिजे. म्हणजे कर्मेंद्रियाचे आणि ज्ञानेंद्रियाचे विषय मिळून हे 10 विषय. सुख हे ग्रहित घेतले, घटक घेतलाय सुखाचाही. सुख दुःख द्वेष, संघात आणि इच्छा. आता सगळ्यांचा विचार माऊली करणार आहे. प्रत्येकाचा काय स्वभाव आहे, प्रत्येकाचं कार्य काय आहे. मौली बोलतात, आणि चेतना धृती एवं क्षत्र व्यक्ती सांगितलेली तुझ प्रती आगमीची. संपलं. धृती आणि चेतना, चेतना आणि धृती याप्रमाणे संपूर्ण क्षत्राचं स्वरूप अर्थात संख्येने 35 क्षत्राचे प्रकार तुला मी सांगितले आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज संघात नावाचे स्वतंत्र तत्व मानित नाहीत. महाभूतापासून धृतीपर्यंत जी तत्वे सांगितली आहेत त्या सर्वांचा संघात किंवा समुदाय म्हणजे क्षेत्र आहे असं तू 35 तत्वाने जा. आणि 36 तत्वाचा मूळ आहे. एकूण विचार मानला 35 तत्वांचा. किती? 35. आणि 36वे मूळ तत्व मूळ आहे. तर 35 तत्व आणि त्यांचा विचार, त्यांचे गुण, त्यांचं कार्य, त्यांचे लक्षण सर्व ज्ञानोबरा बोलणार आहे. ते कसे आहे का? आता महाभूते कवने कवन विषयो कैसे करणे ते वेगळा लेपणे एक एक सांगो. म्हणजे आपली बुद्धी खर्च करायचं काम नाही, आपण विवरण करायचं काम नाही, स्पष्टीकरण करायचं आपलं काम नाही. ज्ञानोबरायांनीच या पूर्ण या 35 तत्वांचा स्पष्टीकरणाचा भाव व्यक्त केलेला. ज्ञानोबरायांनी या महाभूताबद्दल, या विषयाबद्दल प्रत्येकाचं वेगळेपण आपल्याला सांगितलं. कोणतं? आता महाभूते कोणती?
विषय कोणते, इंद्रिय किती प्रकारची आहेत, एक 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 त्यांचं वेगळं वेगळं. पण माऊली म्हणले सांगतो ऐका. आपण अगोदर जाणले होते की पंचमहाभूत कोणते, तरीही माऊली बोलायला लागले. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुज महाभूते पाचे. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम, व्योम म्हणजे आकाश, वायू तेज आप आणि पृथ्वी हे महाभूत पंचमहाभूत. एका सुभाषितकाराने या पंचमहाभूताचा भगवंताच्या नावात समावेश आहे. भगवंत किंवा भगवान, भगवान घ्या किंवा भगवंत घ्या. भगवान नावामध्ये हे 5ला 5 भूत येतात किंवा भगवंत नावामध्ये हे 5ला 5 भूत येतात. सुभाषितकार आहे बारकावा. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू आणि वचे अनुस्वार आहे तो न. न म्हणजे नीर, नीर म्हणजे काय पाणी. ग म्हणजे तेज. भगवंत तेज, भ म्हणजे भूमी आहे समजायची, 5 द्वारे भगवंत. आता भगवान बघा, भगवान मध्ये कितीच आहे. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, न म्हणजे नीर आणि त म्हणजे तेज. 5ला 5 आले. 5 तत्वाचा समावेश भगवान भगवंत पंचमहाभूत एका नावात आले. 5 भूतांना गवसणी एकत्र सत्ता भगवंताची. तर माऊलींनी हे 5 भूत सांगितली. पृथ्वी आप तेज वायू व्योम सांगितली बुज महाभूते पाचे. अशी ही पंचमहाभूत या क्षेत्राचे घटक आहेत. पंचमहाभूतांचा या क्षेत्रामध्ये समावेश आहे. क्षेत्र म्हणजे एक जरी शब्द असला तरी या क्षेत्रामध्ये 35 जण आहेत आणि त्या 35 जणांपैकी पहिले 5 जण कोण आहेत, मुख्य पंचमहाभूत आहेत. पृथ्वी आप तेज वायू आणि गगन हे 5 जण मुख्य जण आहेत या क्षेत्रामध्ये. पुढे आणखी ऐका. आणि जागतीय दशे स्वप्न लपाले असे ना तरी आवसे चंद्रगुरु. मौलींची भाषा. मौली म्हणले आणि जागृतीच्या अवस्थेमध्ये स्वप्न जसं लपलेलं असतं किंवा आमुषीच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो त्याप्रमाणे अव्यक्त सांगायचं. अव्यक्त स्थूल आकारे नाही, अव्यक्त. जागृती अवस्थेमध्ये स्वप्न अवस्था असते का नसते? असते. गुप्त रूपाने असते, लपलेली असते. जागृतीमध्ये स्वप्न अवस्था ही जशी लपलेली असते किंवा आमुषीच्या दिवशी चंद्र नसतो असं आपल्याला वाटतं, पण चंद्र असतो. चंद्राला असणारं मावळणं आणि उगवणं हे आपल्या दृष्टीने आहे. आमुषा ते पौर्णिमा ही ज्या कला आहेत, किती कला आहेत मला? 16 कला आहेत ना. त्या कलेकलेने कमी होतो आणि कलेकलेने वाढतो. त्या सर्व वाढणं आणि कमी होणं हे आपला भाव आहे, आपली दृष्टी आहे. परंतु जर बघितलं त्या कलेच्या आतीत चंद्र आहे.
चंद्राला गुरु केलंय अवधूताने. अवधूत महाराजांनी यदूला सांगत असताना मी 24 गुरु केले. त्या 24 गुरुपैकी चंद्रालाही मी गुरु केले. मग चंद्राला गुरु जे केलं कोणत्या गुण घेतला तर आपल्या दृष्टीने कलेक्टरीने वाढणं आणि कमी होणं आहे. पण मूळ स्वरूपात बघितलं ना वाढणं ना कमी होणं जे पूर्ण बिंब रूपाने आहे तसंच आहे. चंद्र आपल्याला वाटतोय असणार एक कलेने 2 कलेने कमी झाला वाढला, पण मूळ स्वरूपामध्ये चंद्र कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. त्या मूळ स्वरूपात चंद्र आहे तसा आहेच आणि या गुणाला मी स्वीकार चंद्र जगून घेतला. स्वरूपाने मी आहे तसा आहेच. मी जन्मतही नाही, मी मरतही नाही. जन्मलो तर मी लहान नाही, मी रांगणारा नाही, मी खेळणारा नाही, मी पौगंड नाही, मी तरुण नाही, मी वृद्ध नाही ना मरणारा नाही. हे सगळे विकार देहाला आहेत, आत्म्याला आहेत. देहाला आहेत. मी जे नाही ते आत्मरूप आहे. मग मी आत्मरूप आहे असा अनुभव घेणं म्हणजे चंद्र पूर्ण आहे. बाकीचे जे कलेने विचार आहेत ना जास्त कमी ते विकार मी नाही. चंद्र विकाराबरोबर नाही, काही संबंधही नाही. त्या विकाराचा आणि चंद्राचा काही संबंध नाही, काही संबंध. मूळ बघितलं तर हे गुण घेतलेलं अवधूत आहे. तर इथं मौलींनी सांगितलं 5 भूत आणि 5 भूतानंतर मौली बोलायला लागले. ऐका आता जागृतीच्या अवस्थेत स्वप्न जर लपलेलं असतं त्याप्रमाणे किंवा आमुषीच्या दिवशी चंद्र गुप्त असतो त्याप्रमाणे नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता काळिकी आमोद जैसा कळिकी आमोद जैसा. उदाहरणाच्या वगैरे नाना अप्रौढ बाळकी. अप्रौढ म्हणजे बालक, प्रौढ अवस्था नाही, त्यांना योग्य अयोग्य ज्ञान नाही, मॅच्युअरपणा नाही. अप्रौढ लहान आहे. प्रौढ नसलेल्या बालकामध्ये तारुण्य जसं थांबलेलं गुप्त असतं. गुप्त असतं का नाही. लहान लेकरू तरुण होणार नाही का तरुण नाही त्याला तरुण नाही तरुण होणारच आहे. हे गुप्त रूपाने ही एक अवस्था आहे. योग्य वय आलं की अंगाला बांधणारच आहे. जवळ नाही का जवळ आहे पण योग्य वय आलं की ती अवस्था बांधते. गुरुजींनी असं सहज बोलताना सांगायचं एखादी मुलगी त्या मुलीबद्दल बोलताना म्हणजे ही मुलगी या मुलीबद्दल या मुलीला मुलगा होण्याची शक्यता आहे का योग्यता आहे. आता मुलगी म्हणल्यावर मुलगा किंवा मुलगी होईल ते अपत्य होईल. मग हिला अपत्य होण्याची शक्यता आहे का योग्यता आहे. कोणाला मुलीला काय अयोग्यता आहे. योग्यता आणखी आलेली नाही, शक्यता आहे. आज ही मुलगी माय होणार आहे, आई होणार आहे, पण कधी योग्यता आल्यावर आणखी वय आलंय का नाही. म्हणजे ही मुलगी आई होऊ शकते तर आत्ता मात्र आपणही मोक्षाचे अधिकारी आहोत. मोक्षाचा अनुभव घेऊ शकतो कधी योग्यता आल्यावरच. योग्यता म्हणजे अधिकार. अहो संसार करायला अधिकार लागतो तर मग परमार्थ करायला अधिकार नको.
त्याला काहीच येत नाही, तो कामाचाच नाही, तर तो परमार्थाला धरला. परमार्थाचा अधिकार आहे. संसार चालवायला अधिकार लागतो, घर चालवायला माणूस हुशार लागतो. संसाराचं घराचं सगळं असतं कारभाराचं वजन कोणावरही टाकून जमतं का? नाही जमत. अधिकार माणूस बघतो. 4 मुलापैकी बाप जो मुलगा चांगला आहे, अधिकारी आहे, त्या अधिकारी मुलाला सगळा घराचा कुटुंबाचा व्यवहार त्याच्या हवाले करतो. अधिकार बघूनच, योग्यता बघूनच. जर कुटुंबाकरता योग्यता लागते, अधिकार लागतो, तर परमार्थ करताना अधिकार नको काय? अधिकारच पाहिजे. इथं अधिकारी वर्ग असावा, अधिकारी कुठ असावा, नंतर बघावं अधिकार. सांगायचा भाव की अशा प्रमाणे आता मौलिक बोलणार येतो. अगदी स्पष्टीकरण. आपल्याला आपलं डोकं चालवायची गरज नाही. प्रत्येक वस्तूबद्दल 35 तत्व येतं, तर 35 तत्वाचा विचार ज्ञानोबा करणार होता. त्यापैकी 5 तत्व सांगितले पंचमहाभूत. आता जे पुढचे आहेत अव्यक्त 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 ज्यांना आकार नाही, गुप्त रूपाने आहेत, ते कोणते कोणते आहेत मौलिक बोलणार आहेत. आपण ऐकू. कुंडली कवरदारी रामलिंग चौंडेश्वरी माते की जय. हनुमान महाराज की जय. श्री संत सुदामा महाराज की जय. बोलो भाई सब संतन की जय.